नमस्कार. सतर्क महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्ह पेजमध्ये आपलं स्वागत. मी रेखा बेगडे. आत्ता आपण आहे जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे या ठिकाणी नुकतेच प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेचा आणि नवजात बाळाचा या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. तर त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर आरोप करण्यात आलेले आहेत. तर ते आरोप नक्की काय आहे, काय नक्की प्रकार या हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे, तर त्यांचे नातेवाईकांकडून आपण जाणून घेऊया. काय नाव आपलं सर आणि काय सांगाल? माझं नाव महेश संतोष राऊत. मी हिंदू राष्ट्र सेना लोणावळा शहर प्रमुख. विषय असा आहे की हा हॉस्पिटलला पहिली गोष्ट तर ऑक्सिजन नाही आहे आणि डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणतात की आमच्या मशिनी इथं खराब झालेल्या आहेत. त्यांनी त्या बाळाच्या आई तर इथं गेली, एक्सपायर झाली, ती वारली. लहान मुलाला ह्यांनी वायसीएम हॉस्पिटलला पाठवलं. वायसीएमला पाठवलं तर वायसीएमवाले म्हणतात की आमच्याकडे इथं ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही आहे. तर डॉक्टर मला म्हणायचं की डॉक्टरांनी पुढे त्यांना विचारलं होतं का बाबा तुमच्याकडे हे ऑक्सिजन व्हेंटिलेटर वगैरे अवेलेबल आहे की नाही, का उगाच त्यांनी फक्त घेतले नाही का, नुसतं यांना इथून पाठवलं तिथं, बाकी तिथं यांना कोणत्या सुविधा नाही, काय नाही. तिथून त्या मुलाला ससून हॉस्पिटलला पाठवलं. तिथं गेल्याने डॉक्टर म्हणतो की त्याचं हृदय बंद झालं. तिथं तो लहान मुलगा बाळका एक्सपायर झाला, वारला तो मुलगा. मला सांगायचं आहे की तुम्ही डॉक्टरांनी इथून जर तुम्ही पुढच्या हॉस्पिटलला हलवायला सांगताय तर पुढे जाऊन आम्हाला या सुविधा भेटणार आहे की नाही भेटणार आहे याची दक्षता घ्यायची, याची काळजी घ्यायची तुमचं काम आहे ना. तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे की बाबा तुम्ही पुढे पेशंटला पाठवताय की तिथे या सुविधा उपलब्ध आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट, मावळ तालुक्यातले हे सगळे शेतकरी बांधव, सगळे गोरगरीब माणसं इथं जनरल हॉस्पिटलला येतात. काय येतात की इथं आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही इथे येतो ना. आज जर का आमच्या संगतीचं का आमच्या जीवाशी असं खेळणार असेल तर आम्ही इथं काय येऊ. आणि मला या गोष्टीतनं आमदारांना, खासदारांना एकच सांगणे, आम्हाला मंदिरं बांधून नका देऊ, आम्हाला काही नका करून देऊ. आमच्या जीवाशी जिथं खेळताय ना या गोष्टी, इथं यांच्याकडे हे मशिनी नाहीये, ऑक्सिजन वगैरे नाहीये, तर इथं ह्या पुरवा पहिली. आज तिथं कानाभाट्याला जे हॉस्पिटल आहे तिथं डॉक्टर नाहीये, काहीच नाही, तिथं काही सुविधा पण नाहीयेत. म्हणजे आमच्याच पैशांनी जर आम्हाला या सुविधा भेटणार नसेल त्या गोष्टी काय कामाच्या आहेत. आज एक बाई गेली इथं, लहान मुलगा गेला इथं, त्या मावशींचे दोन्ही मुलगी पण गेली, त्यांचा नातू पण गेला इथं. म्हणजे याचा अर्थ काय आहे का आमच्या जीवाचे खेळणार आहे का. अहो तुमच्याकडे एवढं मोठं हॉस्पिटल आहे, एवढे सगळे पेशंट तुमच्याकडे येतात ते, तर तुम्हाला या सगळ्या सुविधा पाहिजे ना इथं. या सगळ्या ठेवणं तुमचं काम आहे ना. आज तुम्ही सांगता आमच्याकडे मशिनी नाही, आमच्याकडे ऑक्सिजन नाही, काही गोष्टी नाही. आज ह्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय, मग तुम्हाला या गोष्टी आम्ही आणून द्यायच्या का. हे तुमचं काम आहे ना सगळ्या गोष्टी ठेवणं. आमची ताई गेलेली इथं, आमचं बाळ पण इथं गेलेलं आहे. आता याची भरपाई तुम्ही कशी देणार आम्हाला ते सांगा म्हणा. मला शासनाला एक प्रश्न विचारायचा आहे, इथं अजून किती लोकांचे जीव घेणार आहेत. काय या डॉक्टर लोकांचा धंदा आहे का इथं, की यांचे काही शरीरातले काय अवयव असतील, किडन्या वगैरे असे आहे का, यांनी विकायचा बाजार खोललाय का यांनी, त्यासाठी यांनी काय जीव घेतात का आमच्या लोकांचा. कारण इथं येणारे सगळे गोरगरीब माणसं आहेत. आज इथं रस्त्यावरती माझ्या माता बहिणी सगळे इथं रस्त्यावर बसून जेवतात ते. काय जेवतात ते रस्त्यावर, इथं रोडवरती झोपतात इथं. का झोपतात ते, का आता आमच्याकडे पैसे ना, आम्ही शेतकरी वर्गातले माणसं आहेत, त्यासाठी इथं सगळेजण बसतात ना. आमच्याकडे पैसे असले आम्ही पण गेलो असं हायफाय हॉस्पिटलमध्ये. आज आम्ही का जात नाहीये, का आता आम्हाला आमचेच पैसे आहेत, आम्हाला सरकारकडनं काय ते लाभ भेटतो, आम्हाला हॉस्पिटल आहे, सगळ्या सुविधा आहेत, मग तुम्ही त्या सुविधांचा आम्हाला हेच देत नाही ना. तुमच्याकडे या गोष्टी आहेच नाही, किंवा तुमच्याकडे मशिनी नाही, ऑक्सिजन नाही, काय नाही. आज गेले ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये 2 जीव गेलेत. अजून आता या रात्रभरामध्ये इथं यांच्याकडे व्हेंटिलेटर नाहीये, ऑक्सिजन नाहीये. आता 2 जीव तर गेलेले इथं. अजून किती जीव जाणार इथं सकाळपर्यंत, किती जीव जाणार याचं मला उत्तर द्या तुम्ही. आपण या ठिकाणी पाहतोय की नागरिकांनी संतप्ताचा सवाल केलेला आहे की अजून किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे. अजून काय सांगा सर, काय नाव आपण, काय सांगाल? माझं नाव अजय अशोक शिळावणे. मी हिंदू राष्ट्र सेना मावळ तालुका संपर्क प्रमुख. मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला किंवा जे काही डॉक्टर वगैरे अधिकारी असतील त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस पेशंट आतमध्ये घेतलं त्यावेळेस तुम्ही पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगायचं होतं की आमच्याकडे ऑक्सिजन अवेलेबल नाही आहे. मग त्यांनी काहीतरी प्रयत्न केले असते, दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं असतं, किंवा डॉक्टरांनी सांगायचं होतं की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा, काहीतरी करता आलं असतं. जीव गेल्याच्या नंतर तुम्ही सांगताय की तुमच्याकडे ऑक्सिजन लेवल अवेलेबल नाही आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, ही त्यांची चूक झालेली आहे डॉक्टरांची, त्यांच्यावर तर त्वरित कारवाई झाली पाहिजे. दुसरा मुद्दा, जर त्यांच्याकडं ऑक्सिजन लेवल अवेलेबल नाही आहे तर त्यांनी त्या गोष्टीसाठी कुठं पाठपुरावा केला आहे का, त्यांनी कुठं अर्ज वगैरे दिला आहे का, त्यांच्या वरिष्ठांना त्यांनी कळवलं आहे का की इथं ऑक्सिजन लेवल नाही आहे, तुम्ही ते अवेलेबल करून द्या. तसं जर असेल तर तसं सुद्धा त्यांनी
आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आता त्यांना जाब विचारू शकता आणि त्यांच्याकडून ते घेऊ शकता. ते त्यांनी दाखवावं की आम्ही पाठपुरावा केला आहे पण आम्हाला ते मिळालं नाही. पण ते का मिळालं नाही ह्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ते का मिळत नाहीये? आज आपण म्हणतो की आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आज स्वातंत्र्य झाला भारत देश. जर या भारत देशामध्ये असे जीव जात असतील तर कसा स्वातंत्र्य झाला भारत देश? आज सरकारी हॉस्पिटलमध्येच जर ही परिस्थिती येते तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैशामुळे जीव वाचतात. मग सरकारी हॉस्पिटलमध्ये जी गोरगरीब जनता येते त्यांनी काय करायचं? त्यांनी कोणाकडे दाद मागायची या गोष्टी झाल्याच्या नंतर? आणि हे असे भरपूर प्रकार या हॉस्पिटलमध्ये घडलेले आहेत पण त्यांचा आवाज कुठेतरी दबलेला आहे. आणि हा आवाज आज तुमच्या माध्यमातून आम्हाला मावळामध्ये किंवा आपल्या पूर्ण समाजामध्ये आम्हाला पोचवायचा आहे की बाबा ह्या अशा हॉस्पिटलला आपण आपले नातेवाईक पेशंट ज्यावेळेस घेऊन येतो त्यावेळेस आपण सुद्धा चौकशी केली पाहिजे की इथं काय अवेलेबल आहे काय नाही आहे हे आपण चौकशी केली पाहिजे. त्यानंतरच आपला पेशंट इथं ठेवला पाहिजे. आणि मला सांगायचं आहे एकच की आता महेश भाऊ बोललेच की तुम्ही मंदिरं वगैरे सगळं काय जे काय ते बांधून देतात ते बांधण्यापेक्षा तुम्ही सुरक्षित अशी नागरिकांच्या सुखसुविधेसाठी जे हॉस्पिटल आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पहिले बांधून द्या. बस. आपण या ठिकाणी पाहिलं जे त्यांचे नातेवाईक आहेत ते अत्यंत संतप्त असे झालेले आहेत आणि त्यांचे काही प्रश्न जे अनुत्तरितच आहे आणि त्यांनी डॉक्टरांकडे किंवा जे हॉस्पिटल प्रशासन आहे त्यांच्याकडे त्या प्रश्नांची ते उत्तरं मागत आहे. जर तुमच्याकडे ऑक्सिजन नव्हता तर त्याची तुम्ही सोय का नाही केली किंवा केली असेल तर त्याची मागणी तुम्ही केली होती असे पुरावे आम्हाला द्या. किंवा तुमच्याकडे ह्या सुविधा नव्हत्या तर तुम्ही त्या पेशंटला पुढच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी का त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं नाही? जर असं कदाचित झालं असतं तर आज कदाचित ती जी प्रसूतीसाठी महिला आली होती ती आणि तिचं बाळ आज आपल्यामध्ये असतं. अशा काही जे प्रश्न आहेत ते यांच्या नातेवाईकांच्या अनुत्तरितच राहिलेले आहेत. याच्या पुढे हॉस्पिटल प्रशासन याच्यावर काय उत्तर देईल किंवा त्यांच्याकडून काय आपल्याला सांगण्यात येईल हे अजून पाहणं खूप गरजेचं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू